मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या मुलांचे जे पैशाचे नमुने आहेत म्हणजेच पैशाचे पॅटर्न हे त्यांच्या वयाच्या 7 वर्षाच्या आतच सेट केले जातात। ते तुम्ही कशा पद्धतीने सेट करू शकता किंवा ते आपोआपच कशा पद्धतीने सेट होत असतात आणि याच्या आधारावर मग आपण मुलांना नेमकं काय शिकवलं पाहिजे आणि काय नाही शिकवलं पाहिजे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। जर आपण नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तुमची मुलं तुमच्या पैशाच्या सवयी आणि त्याचे जे पॅटर्न असतात याची चर्चा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यांनी तुमच्याकडून काय शिकले पाहिजे आणि आपण त्यांना नेमकं काय सांगितलं पाहिजे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। जरी याची कल्पना तुम्हाला कठीण वाटत असली तरी आपल्या मुलांचे आजीवन पैशाचे पॅटर्न आणि सवयी मुख्यत्वे प्राथमिक शाळेद्वारे स्थापित केल्या जातात। तुम्हाला साधारणतः दुसरी इयत्ता किंवा वय 7 पर्यंत ह्या गोष्टी होतात, जेव्हा आम्ही त्यांची शालेय दुपारचे जेवण पॅक करत असतो आणि त्यांच्या सोबत व्यंगचित्र पाहत असतो, तेव्हा आपल्याला मुलांनी अनेक विचार प्रक्रिया तयार केलेल्या असतात, ज्याचा परिणाम त्यांच्या आर्थिक क्षमतावर प्रौढ म्हणून नंतरच्या आयुष्यात होत असतो। केम्ब्रिज विद्यापीठाच्या हॅबिट फॉर्मेशन अँड लर्निंग इन यंग चिल्ड्रन या शीर्षकाच्या अभ्यासात हे स्पष्ट झालेले आहे की नंतरच्या आर्थिक वर्तणुकीशी संबंधित अनेक मूलभूत संकल्पना बजेटिंग, विलंबित समाधान आणि बचत यासारख्या गोष्टी सामान्यतः स्थानावर असतील। केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा हाच अभ्यास स्पष्ट करतो की प्रत्येक मुलाचा विकास आणि शिक्षण ते ज्या भौतिक आणि सामाजिक वातावरणात राहत असतात त्यावर खूप अवलंबून असते। हे लक्षात येते की मुले मूलतः सामाजिक शिकणारे असल्याने सांस्कृतिक पद्धती सहजतेने आत्मसात करतात आणि हळूहळू मूल्ये वृत्ती ह्या आत्मसात करत असतात। मानके मानदंड, ज्ञान आणि वर्तन जे आर्थिक व्यवहार आणि कल्याणासाठी योगदान देत असतात। तुमची मुले तुमची पैशाची वागणूक, नमुने आणि वृत्ती यांचे निरीक्षण करतात आणि अगदी लहानपणापासूनच अनुकरण करून शिकत असतात। सामाजिक संदर्भ, आर्थिक समजुती, दृष्टिकोन आणि मूल्यांना देखील आकार देतात, त्यामुळे ज्ञान आणि आर्थिक वर्तनाचे विविध स्तर होत असतात। पालक या नात्याने आपण मूलतः पुढच्या पिढीला त्यांच्या पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी तयार करत आहोत। ही बातमी नक्कीच नसावी, तरीही तुमच्या मुलाची पैशाची मानसिकता इतक्या लहान वयात तयार झालेली आहे हे लक्षात घेणे अत्यंत भयावह सत्य असू शकते आणि हे करणे कठीण आहे। एकदा तयार झाल्यावर आपण याचा सराव सुद्धा अजून करू शकतो। पालक म्हणून पचायला खूप काही आहे, पण चांगली बातमी अशी आहे की लहान मुलांमध्ये पक्की पायाभूत पैशाची सवय लावणे हे तुलनेने सरळ आणि मजेदार देखील असू शकते। जर तुम्ही याकडे कसे जाल यावर अवलंबून दैनंदिन व्यवहारात पालकांसाठी याचा अर्थ काय आहे आणि आर्थिकदृष्ट्या जाणकार आणि सक्षम प्रौढांना कसे वाढवायचे हे मनीतज्ञ सांगत असतात। डिनर टेबलचे संभाषण महत्त्वाचे आहे। सर्वात मूलभूत स्तरावर मुले केवळ त्यांच्या जीवनातील प्रौढांचे संभाषण ऐकून वैयक्तिक वित्त आणि पैसे व्यवस्थापन शैलीबद्दल बरेच काही शिकत असतात। जरी त्यांना 5, 6 किंवा 7 वर्षाच्या वयात बारीक सारीक गोष्टी समजत नसल्या तरी त्यांना पैशाच्या चर्चेशी संबंधित भावना आणि पैशांमुळे त्यांच्या सभोवतालच्या प्रौढांना कसे वाटत असते आणि ते कसे वागत असतात हे नक्कीच समजत असते। आणि येथे मुख्य मुद्दा हा आहे की जेव्हा ते पैशाच्या बाबतीत येते तेव्हा ते असेच वाटते किंवा वागणे शिकू शकतात। खरोखर लहान मुलांसोबत डिनर टेबलवर बरेच काही मॉडेलिंग किंवा संवाद आहेत जे नेहमी तणावात असतात किंवा पैशाबद्दल वाद घालत असतात। तर वयाच्या 7व्या वर्षी जेव्हा मुले ऊर्जा आणि संवाद साधू लागतात तर बरेच पालक असं करतात। याचा अर्थ मुलांसमोर पैशाची वाद घालू नये आणि पैशाशी संबंधित ताणतणाव अधिक चर्चा करू नये। काही प्रमाणात होय याचा अर्थ असाच असावा। पालक सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलतात आणि मुले ऐकत असतात किंवा समजतात असे वाटत नाही, तर तुमची मुले तुम्हाला ऐकतात आणि आम्ही त्यांना मग श्रेय देतो त्यापेक्षा ते खूप हुशार आहेत। जर त्यांना समजणारी भाषा नसेल तर ती एक ऊर्जा आहे। योग्य संदेश देत जा। मुलं ऐकत नाहीत
तोपर्यंत आव्हानात्मक वैयक्तिक आर्थिक चर्चा थांबवण्याबरोबर तुम्हाला लहान मुलांशी पैशाशी संबंधित असलेल्या चर्चांबद्दल आणि तुम्ही घेत असलेल्या निर्णयाबद्दल विचारपूर्वक विचार करण्याची सूचना देतो. तुम्ही योग्य प्रकारे देत आहात याची खात्री करून संदेश तुम्ही द्यावा. पालकांनी केलेली एक मोठी चूक ही असते की तुम्हाला हवे असलेले टेनिस शूज तुमच्याकडे असू शकत नाहीत कारण ते आम्हाला परवडत नाहीत. अशा प्रकारचे परंतु संदेश खरोखर असा असावा हा की आम्ही पैसे खर्च करण्याची निवडत नाही आहोत. आम्हाला बचत प्रथम ठेवायची आहे किंवा आम्हाला जास्त उपभोग घ्यायचा नाही. पैसा हा अमर्यादित स्रोत नाही हे लक्षात ठेवायला आम्ही आपल्या मुलांना शिकू इच्छितो. अशा पद्धतीने आपले संवाद असले पाहिजे. आणखी काय, एखाद्या गोष्टीसाठी आम्ही पुरेसे पैसे कमवत नाही असे म्हणणे आम्ही पैसे खर्च करण्याची निवडतो तसे नाही, किंवा मला वाटत नाही की ते चांगले मूल्य आहे यापेक्षा खूप वेगळा संदेश पाठवते. पहिला दृष्टिकोन तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रणाचा अभाव दर्शवतो, तर दुसरा हा संदेश देतो की विचारपूर्वक पैशाच्या निवडी आणि निर्णयामुळे इच्छित परिणाम होऊ शकतात. पैसा अनेकांसाठी चिंता निर्माण करू शकतो हे समजण्याजोगे असले तरीही असे वाटते की तुमचे बजेट तुमच्यावर अवलंबून आहे. त्याऐवजी आणि तुम्ही तुमच्या मुलाला पैशाची संबंध जोडण्यास शिकण्याचा धोका पत्करता. तुमच्या पैशाला दैनंदिन जीवनाचा एक दृश्य भाग बनवा. सर्व तंत्रज्ञानामुळे फिनटेक ॲप्स आदी अगदी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड्स ज्यावर आपण आपल्या दैनंदिन जीवनावर अवलंबून असतो, अनेक मुलांना आता खरे पैसे खरेदीसाठी वापरलेले दिसत नाहीत. हे समस्याप्रधान असू शकते. त्यामुळे डॉलरचे मूल्य समजू शकत नाही, पैशाचे मूल्य समजू शकत नाही किंवा खरेदीसाठी पैसे दिले जात आहेत या वस्तुस्थितीपासून संपूर्णपणे डिस्कनेक्ट ते होऊ शकतात. जे काही नसलेले प्रौढ झाले तर ते शेवटी विनाशकारी ठरू शकते. पैशाची अर्थपूर्ण संकल्पना त्यांना अशा पद्धतीने समजेल यात शंका येईल. याला प्रतिकार करण्यास मदत करण्यासाठी नियमित आर्थिक व्यवहारांवर सक्रियपणे चर्चा करण्याचा प्रयत्न करा आणि ते होत असताना आणि ते लहान शिकण्यायोग्य क्षण म्हणून वापरा. मोठ्या आवाजात काही समजावून सांगण्याची सवय लावा, जसे की तुम्ही वस्तू खरेदी करण्यासाठी कोणते ट्रेड ऑफ करत आहात किंवा एकूण खर्च काय आहे. मुलांसाठी तुम्ही किराणा दुकानात सर्वोत्तम किंमत कशी निवडत आहात किंवा मजेदार ट्रीटसाठी बचत कशी करत आहात यावर चर्चा केल्याने त्यांना पैशाच्या निवडीसाठी एक महत्त्वाची विचार प्रक्रिया असल्याचे दिसून येते. जरी ते तुम्ही खर्च करत असलेले पैसे प्रत्यक्षपणे पाहू शकत नसले तरीसुद्धा. विक्रीवर वस्तू खरेदी करणे हा आणखी एक मौल्यवान शिकवण्यायोग्य क्षण आहे. जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा आम्ही नेहमी विक्रीच्या रॅककडे पाहायचो आणि आम्ही म्हणायचो की तुम्हाला माहीत आहे का की हा ड्रेस आता 300 रुपयाचा आहे, पण तो आता आपण 250 रुपयाला घेणार आहोत. त्यामुळे आम्ही आपल्या पैशाचे बरेच काही करू शकतो. हा ड्रेस विक्रीवर विकत घेऊन आता आपण आपल्या मुलांना स्वतः विक्रीवर वस्तू खरेदी करण्यात चांगली आहे की नाही हे सांगू शकतो. लहान मुलांसाठी तुम्ही हे देखील समजावून सांगू शकता की त्यांच्याकडे एखाद्या किमतीत 3 खेळणी असू शकतात, तर त्यांनी वस्तू विकत घेतल्यास ते विकत घ्या. तुमच्या पैशाच्या कृतींना दैनंदिन संभाषणाचा नियमित भाग बनवा. संभाषणातून भावना काढून टाकणे आणि तुम्ही पैसे कसे वापरता यावर लक्ष केंद्रित करणे आणि विचार प्रक्रिया समाविष्ट करणे एक प्रमाणित आर्थिक शिक्षण होऊ शकते. किराणा खरेदी करताना तुम्ही असे म्हणू शकता की वा, या आठवड्यात चिकनची किंमत खूप चांगली आहे, किंवा आपण काही अतिरिक्त खरेदी करत असलो पाहिजे, किंवा एखादी योजना आखत असताना आपण ट्रिपसाठी पैसे वाचवायला सुरुवात केली पाहिजे. अशा गोष्टी आपण करू शकतो. ही संभाषणे हलकी असली पाहिजे, गंभीर काही नाही. तर तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी काय घेत आहात त्याबद्दल बोलता, त्याप्रमाणे त्यांना सामान्य बोलण्याचे मुद्दे बनवा. तुम्ही पैसे वाचवत आहात हे मुलांना कळू द्या. लहान वयातच मुलांना पैसे वाचवायला लावणे हे पालकांसाठी एक महत्त्वाचे काम आहे, जे आर्थिकदृष्ट्या जाणकार आणि यशस्वी प्रौढांना वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे. या धड्यांकडे जाण्याचे विविध मार्ग असू शकतात आणि त्यापैकी कोणालाही जास्त क्लिष्ट होण्याची गरज नाही. तर लहान मुलांना बचतीचे महत्त्व आणि बचत कशी करावी हे शिकवण्याची गुरुकिल्ली अशी आपण तयार करू शकतो. अगदी 3 ते 6 वर्षे वयाच्या लहान मुलांनाही एखादे ध्येय असणे आणि त्या दिशेने प्रगती करणे हे समजू शकते. जोपर्यंत ते
घडताना दृश्य सक्षम असतात। त्यासाठी तुम्ही लहान मुलाला नियमित भत्ता देऊन त्यांचे स्वतःचे पैसे कसे व्यवस्थित करावे हे शिकण्यास सुद्धा मदत करू शकता। त्यांना फक्त पैसे देऊन दूर जाण्याऐवजी त्याभोवती संभाषण करा आणि त्यांना विचारा की त्यांना शेवटी पैशाचे काय करायचे आहे। त्यांची बचत जमा होत आहे हे पाहण्यासाठी त्यांना त्यांची रोकड पिगी बॅगमध्ये ठेवण्याचा विचार करा आणि त्यांना काहीतरी लहान खरेदी करण्यासाठी ते वापरू द्या। या पायऱ्यांमुळे लहान वयातच मुलांमध्ये अशी तत्त्वे रुजतात आणि त्यात मदत होते जी नंतर बचतीच्या चांगल्या सवयीसाठी मजबूत पाया तयार करण्यास मदत करत असतात। मुलांना बजेटिंगचा सराव करण्यास प्रोत्साहित करा। मुलांना बचत करण्याबद्दल शिकवण्याव्यतिरिक्त भत्ता देण्याची कृती ही मुलांना बजेट तयार करण्याबद्दल आणि त्यांच्या खर्चाचे व्यवस्थापन अशा प्रकारे करण्याची संधी असू शकते की तुमच्या मुलांना बजेटबद्दल सांगण्यापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी असू शकते। बजेट कसे तयार करायचे हे शिकल्याने मुलांना गरजा आणि इच्छा यातील फरक ओळखण्यास मदत होते आणि त्यांना त्यांच्या भत्त्यांचे खेदजनक आवेगाने खरेदी करणे टाळण्यास मदत होते। तुम्ही त्यांना त्यांचा भत्ता, गरजा, बचत आणि धर्मदाय यामध्ये प्रत्येकासाठी समर्पित जार किंवा पिगी बँकांसह विभागण्यात मदत करू शकता। अशा प्रकारे ते सध्या त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्या गोष्टीवर आधारित त्यांचे पैसे कसे विभाजित करायचे ते शिकतात। शिकवणे मुलांना बजेट कसे तयार करायचे ते त्यांना इतर महत्त्वाची जीवन कौशल्य शिकण्यास मदत करू शकते, जसे की मर्यादित संसाधने बजेट कसे बनवायचे। कारण की मुले त्यांच्या पालकांच्या वर्तनाचे मॉडेलिंग करून जीवनाबद्दल खूप काही शिकत असतात। लहान वयात त्यांना पैशाच्या निरोगी सवयी दाखवणे आणि पैशांच्या चर्चा करणे हे लहान लहान धडे पचण्याजोगे वास्तविक जीवनातील क्षणांमध्ये मोडणे महत्त्वाचे आहे। परंतु अधिक महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रयत्न न केल्यास त्यांना इतरत्र थोडेसे सकारात्मक मार्गदर्शन मिळण्याची शक्यता असते। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या मुलांना कोणत्या वयापर्यंत काय काय सांगितलं पाहिजे हा या व्हिडिओचा विषय होता। आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।